चांगलं वागा हाच देव आहे. आता उलट फिरवतो थोडं. महाराष्ट्रात मला एखाद्या माणसाचं नाव सांगा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेलीत. इथं 5-6 जण आहेत. तुम्ही गंध किती लावा, गंधात झोपा, पण तुमचं वाटोळच होणार. तुम्ही म्हणाल का का हे का पुरावा आहे का? 16व्या अध्यायामध्ये वव्या डायरेक्ट घ्यायचे आपल्याला. 16व्या अध्यायात नीट ऐका. 16व्या अध्यायात 473 ओव्या आहेत. 473 ओव्यांमध्ये 2 संपत्ती आहेत, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. दैवी संपत्तीचे 26 गुण आहेत आणि आसुरी संपत्तीचे 6 गुण आहेत. पण ओव्यांचा अभ्यास जर केला तर दैवी संपत्तीच्या ओव्या कमी आहेत आणि आसुरी संपत्तीच्या ओव्या जास्त आहेत. तुम्ही म्हणाल का का तर दैवी संपत्तीला संपवण्याची ताकद आसुरी संपत्तीमध्ये आहे. म्हणून व्याजाचा धंदा करणारी माणसं कधी नीट मरत नाहीत. जेवढे जेवढे कोट्याधीश लोक झाले आतापर्यंत, एक माणूस अजून घरी मेला नाही. हॉस्पिटललाच मारणार आणि मारताना त्याच्याजवळ 3 जणच असणार, डॉक्टर, नर्स आणि कंपाऊंडर. आणि 3घांनाही माहित नाही हा कधी मेलाय. तरी क्लिप पडली, त्यांना तीव्र झटका आला. येणार येणार. ते मृत्यूशी 2 महिने झुंज देत होते. झुंज तो का बिबट्या होता का झुंजीला? ते झुंज देत होते. ते झुंज नव्हते देत, ते गरिबाचा तळतळाट भोगीत होते. झुंज बिंज काही नाही. 13व्या अध्यायाचं स्पष्ट म्हणणं आहे. ओव्या पटकन घ्या किती बी. 13व्या अध्यायाचं स्पष्ट म्हणणं आहे, माशी फडफडायला जेवढ माशी फडफडायला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ जीव जायला लागतो. वाहिला उद्वेग करंट लागला का सोपं झालं. चला वव्या फटाफटा बोलत जातो मी. नीट बस. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं. गेलं बा म्हणलं ज्ञान, त्याला बोलावं नाही तर काहीच कळत नाही. पुढची ओवी असे, कर्म हाच देव आहे. याच्यावर तुमचं मत काय? जगातले सगळे संत देवाकडे गेले. सावता बाबा असे संत आहेत, देव त्यांच्याकडे आले. जगातले सगळे लोक देवाची पूजा करतात, देव तुकोबारायची पूजा करीत होते. हे बायका पोरं सोडान, बोंबलत हिंडान, भाकरी खाऊ नका, सफरचंद हाना, चहा पिऊ नका, दूध हाना, ही सगळी नाटकं आहेत. हा ग्रंथ नाही आहे. केला गुरुवार, मार्क्सिस्ट मधले गुरुवार केले, संपले. काही वागण्यात फरक नाही. आता लबाड बोलू नका. 4था गुरुवार तुम्ही गुरुवारी होता 26 तारखेला. गुरुवार कधी सोडला तुम्ही? संध्याकाळी. 26ला काय होतं माहिती आहे का? सपला एकादशी होती. मग तू जर एकादशीला गुरुवार सोडी ती, तुझी लक्ष्मी हाय कोणती? म्हणून आणली तो ही लक्ष्मी. बरं 4 गुरुवार पैकी तू किती गुरुवार नवऱ्याच्या पाया पडली? हे चाललंय, आंधळ दलित आहे. हा म्हणजे कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीलाच दात नाही आणि ती म्हणती हे मला पोषण देत आहे. मी म्हणतो देव दे, तू लावी की कुठं? चाललंय.
महाराज पाया पडून सांगतो, आत्मज्ञान येत नाही तोपर्यंत परमार्थ होऊ शकत नाही. हे गंधला हे होऊ शकत नाही म्हणून एक ओवी आहे, आगा कर्मी जे होरार. आता 3 ओव्या फिट झाल्या. आता पुढची ओवी अशी आहे, आता हे जे जगात चाललंय ते कसं आहे पहा. गाईचं वासरू मेलं, गाय काय दूध देत नाही. शेतकऱ्याकडे आयडिया, त्यानं वासरू फाडलं, भुसा भरला आणि गाई पुढे उभं केलं. गायनं दूध दिलं, पण हा प्रयोग फक्त जर्सीलाच चालतो. गावरानला करशील तर एका लातात गडी घरात तांब्या आणणार. जर्सीला काय नाही, जर्सीला तू जरी प्याला. मग याला एक ओवी आहे, ओवी ऐकत जा. ओवी इतकी सुंदर आहे 3ऱ्या अध्यायात. सत्याचा भोकसा काढिला. काय ओवी आहे, सत्याचा भोकसा काढिला आत तृण वटा भरिला. सत्याच हे ते चालतच नाही आपल्याकडे. सत्याचा भोकसा काढला आणि आत तृणवटा भरला. याचा अर्थ असा आहे, आतले आतडे बाहेर काढलेत आणि भरलंय काय, बसा. तसं एवढं जे जग आहे हे फक्त वरून कपड्यानं कडक आहे. आतमध्ये भुसा भरलाय, भुसा. पण हीच ओवी 16व्या अध्यायात आहे. ही सांगितली मी, ही 3ऱ्या अध्यायात आहे. सत्याचा भोकसा काढला आत तृणवटा भरला. पण हीच ओवी 16व्या अध्यायात इतकी सुंदर आहे. वासराचा उगाना ठेवून या गायी पुढे, वासराचा भोत गायी पुढे ठेवून जो दूध काढतो, माऊली म्हणतात त्याला बुद्धिमान म्हणावं. कसं म्हणावं ऐका. वासरू खोट आहे, वासरू खोट आहे पण पाना खरा आहे. वासरू खोट आहे पण दूध खरं आहे. अरे जग खोट आहे पण संतन ग्रंथ खरं आहे. आणि ह्याच ओवीला 2-4 ओव्या, 1-2 अजून 2-4 सांगू का घुसू, सांगू का 2-3 ओव्या सांगतो. याच ओवीला, या भव्य दिव्य सप्त्याला एक ओवी आहे ऐका. 10वा अध्याय असं म्हणतो, संपत्ती आणि दया दोन्ही जर एकत्र आले तर ते माझी विभूती आहे असं देवाचं म्हणणं आहे. पण माझं म्हणणं याच्या उलट आहे. पटलं तर हा म्हणा. संपत्ती आणि दया कधी एकत्र येतच नाही. पैसा आला ऊत आला, पैसा आला प्याला, पैसा आला मेला. आणि जिथं संपत्ती आहे आणि दयाही आहे त्यांच्या वाढदिवसाचा हा सप्ताह आहे. कुठून आणलंय कुणीकडे पहा. शेळके साहेबांनी आयोजित केलेला हा जो कार्यक्रम आहे त्यांच्याकडे राजसत्ता आहे. पैशाचा तर विषय नाही, त्याला तोटा नाही, दोन्ही आहेत. पण मावळातल्या सगळ्या जनतेच्या हृदयात त्यांना जागा आहे, ही त्यांची दया. मावळातला माणूस याचं कारण आहे महाराज. मावळाला अनादी कालाचं एक वैशिष्ट्य आहे. अनादी आजचं नाही, आपण नव्हतं तवाच आहे. काय माहिती का, मावळ हे
तुकोबारायाच्या भजनाने पवित्र झालेली भूमी. ज्या मातीत तुकोबारायाचं भजन झालंय त्या मातीत जन्माला येणं भाग्यवान. मावळातलं वृक्ष रामकृष्ण हरी म्हणतो, मावळातला दगड रामकृष्ण हरी म्हणतो. आणि मावळात तयार झालेला शब्द जर कागदावर लिहिला तर त्याला पाणी बोलू शकत नाही. हा पाण्याचा विषय. शब्द मावळातला आहे, तो गात्यातला शब्द मावळातला आहे, तो भामचंद्राचा आहे, तो भंडाऱ्याचा आहे, तो घोरवळचा आहे. अभ्यास करा. तो शब्द नाहीये महाराज. तुकोबारायाचा शब्द नाहीये. तुकोबारायाचा शब्द ब्रह्म आहे. आम्ही विचार नाही केला अजून. ज्ञानेश्वरी ग्रंथ नाहीये, ज्ञानेश्वरी ग्रंथ नाहीये. ज्ञानेश्वरी विश्वाची आई आहे. हो, विश्वाची आई आहे. आणि ज्ञानेश्वरी लिहिणारं बाळ इतकं कवळं बाळ आहे महाराज, इतकं कवळं बाळ की ह्या जगात ज्ञानोबाराय असे संत झाले ह्या विश्वात कुणाचाच आधार नाही. हो, कुणाचाच आधार नाही. ना आईचा आधार, न बापाचा आधार, न समाजाचा आधार, न प्रेमाचा शब्द. अरे बाटवलेल्या माधुगरीत माती टाकली, माती. ते कोवळं बाळ विश्वाची आई झालं. ज्ञानेश्वरी इतका कोवळा ग्रंथ जगात एकही नाही. हो, एकही नाही. विश्वात नाही. सांगू सगळ्या गण लावणाऱ्यांना, नुसते गण लावणार होतच नाही. तुमच्या पाया पडून सांगतो, ज्ञानेश्वरी वाचणारानं ज्ञानेश्वरीचं पान सुद्धा जोरात उचकू नये. हो, पान जोरात उचकू नये. ज्ञानेश्वरी वाचणारानं ज्ञानेश्वरीचं पान सुद्धा जोरात उचकू नये. नाही उचकू नये. का माहिती आहे तुम्हाला? त्या ज्ञानेश्वरीचं पान जोरात का उचकू नये? ते लिहिणारं बाळ इतकं कोवळं आहे आणि त्या पानातल्या अक्षरात ज्ञानोबा आहे. मावळातल्या शब्दात तुकोबा आहेत. आणि ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाहीये महाराज. ज्ञानेश्वरी विश्वाची आई आहे. विश्वाची आई आहे. 2025 प्रयोग करा. ज्ञानेश्वरी देवाऱ्यात ठेवा आणि रोज नित्यनेमाने पूजा करा. 2025 सुद्धा ज्ञानेश्वरीचा साक्षात्कार आहे. आणि गात्याचा शब्द पुढे सांगू, ज्ञानेश्वरीचा अक्षर म्हणजे ब्रह्म आहे. काय शब्द आहे का? शब्द आहे का? ते काय समारोपाचं भाषण आहे? ज्ञानेश्वरीतलं अक्षर म्हणजे ब्रह्म आहे. अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. काय शब्द आहे? आणि तुकोबारायाचा एक शब्द ब्रह्मांड आहे. ब्रह्मांड. माऊलीचा शब्द ब्रह्म आहे आणि तुकोबारायाचा शब्द ब्रह्मांड आहे. काय भाषा आहे तुकोबारायाची. वा वा. एकच शब्द ऐका तुकोबारायाचा कसा आहे. अनु रेणू या अनुरेणू या थोकडा नका मारू. तुकोबारायाची कृपा आहेच म्हणून तर दुसरी टर्म आहे आणि एवढा सप्ताह आहे. याच्यावर तुमचं काय मत आहे? संतांच्या आशीर्वादाशिवाय आणि आजपासून शेळके साहेबांच्या कार्यक्रमापासून संकल्प करायचा सगळ्या मावळातल्या लोकांनी.
दहाव्याचे जी प्रवचनं होतात त्याला ज्ञानेश्वरी आजपासून नदीवर न्यायची नाही. बंद करू नका. मी पिसळलोय जरा 2-3 महिन्यापासून. माल लोकांना आलाय म्हणते म्हणू द्या. आता माझे 30 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. थोड्याकरता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. आणि माझं एकच गुण आहे, फक्त खरं बोलणे. तुम्ही म्हणाल महाराज असं का म्हटलंय, तर 10व्याच्या प्रवचनात ज्ञानेश्वरीचा अपमान आहे. घोंगडीवर ठेवतात लोक ज्ञानेश्वरी. बुक्का लावणारी पागल, हार वळले आणि प्रवचन रंगात आलं आणि झाडावर कावळा दिसला का एखादा टग्या गावात राहतोच, तो देवानं पाठवलाच येतो. ती क्वालिटीच त्याच्यासाठी येते. त्याने लगेच म्हणायचं बाबा बाबा कावळा आला आता तुमचं वर का. ही भिकार लोक ही मधली, ती अँकर लोक जी असतात ना, इतकी आघाव. तुम्ही त्यांचे कधी शब्द ऐका, ते गरीबाचं कधी नावच घेणार नाही. गरीबाची त्यांची काय खटकी आहे, मोठ्यालाच वाखंडी घेणार काय. आणि मग याने लगेच म्हणायचं बाबा. आता बाबाचे पैसे गुतेल राहत्या, आता विश्वात न के द्यावे. ज्ञानेश्वरी कावळ्यानं बंद करा, ज्ञानेश्वरी कावळ्यानं बंद करा. अरे ज्ञानेश्वरीच्या संपर्कात गेलेल्या रेड्याचं मंदिर झालंय. या विश्वात एक चमत्कार झालाय ज्ञानोबरायाचा. काय चमत्कार आहे माहितीये? देवाची देवळं नाहीत, रेड्याचं देवळ आहे. आणि ती ज्ञानेश्वरी आपण नदीवर न्यायची, बागलात घालायची, चालले थबाड वाशीत घरी. हा, त्या प्रवचनकाराला ती ओवी पाठ करून यायला लावा. 10व्याला ओव्या तरी काय लागत त्यात, उपजेते नाशे नाशिले. आणि शरीरचा ताकवे नाशिवंत स्वभावे. लईच अभ्यास केला तेवी जितेने अवसरे. काय लागत. आता आमच्याकडे नवीन कीर्तनकार झाले का, नवीन कार्ड छापितात, कार्ड. आणि येड्यांना वाटायचे कीर्तन संपलं. आणि त्या कार्डावर छापितो काय काय, रामायणाचार्य, भागवताचार्य, शिवपुराणकार आणि समाज प्रबोधनकार. मग सगळं तू एकटाच करीतो. आम्ही काय 30 वर्ष खेकडं धरितो का? खेकडं धरले का मी 31 वर्ष नालाय का? अरे काय माणसं आहे. मला या जगात सगळ्यात श्रीमंत माणूस कोण आहे माहिती का तुम्हाला? माळकरी. फॉर्म भरायचा नाही, भोंग बांधायचं नाही, प्रचार करायचा नाही, रस्सा पाजायचा नाही, सभा घ्यायच्या नाही, शेवटपर्यंत ठणठणीत. आणि उपाशी नाही. बाकीच्याची किंमत 2.5 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, याची किंमत कावळा शिवेपर्यंत. आता हे एवढे टाळकरी आहेत, काही वर्ष सुद्धा आलावला नाही कीर्तन झाल्या सुरूपासून, तरी फेटा आहेच. वरून शेळके साहेबांचं जेवण आणि जाताना 1500 आहेच. वर सुद्धा हलवलं नाही असेच आहेत. तरी 1000ला तर भ्याव नाही. या जगात सगळ्यात श्रीमंत माणूस माळकरी आहे. आणि या जगात सगळ्यात मोठा श्रीमंताचा कर्ण वारकरी संप्रदाय. आणि त्यासाठी आज घेतलेली गवळण अर्थ नाही, अर्थार्थी नाही, जिज्ञासू नाही, ज्ञानी आहे. गवळणीला सुरुवात, अजून कीर्तनाला सुरुवात झाली नाही. हा, आता अभंगाला सुरुवात करायची. तुमची ना आपली बऱ्याच दिवसानं गाठ आहे. आपलं काम थोडं नांगाट आहे. नांगाट म्हणजे नांगाट काम आहे आपलं. कीर्तनाला 3 सूचना आहेत. आता मला कीर्तन म्हणजे कॅपॅसिटी नाही माझी. मला व्हायला चिकनगुनिया. मी 6 गोळ्या खाऊन उभा राहतोय. आता 6 खाल्या तेव्हा उभा राहिलो. आता सुटल्यावर 6 खायच्या. पोटासाठी करावं लागतं.
रात्री होतो जळगावला, आता आहे इथं, अजून 2 आणायचे. विनोदाचा भाग सोडा, ही कीर्तनं थोडी झोंबतात, पण ती काळाची गरज आहे. आता आपल्याला घुसायचं आहे अभंगात, फक्त 3 सूचना पाळायच्या. 1, आपल्या कीर्तनाला दरिद्र्यवाणी बसायचा नाही, तो यायचंच नाही. हा, लांब बसायचं, पहिल्या पंक्तीला जेवायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा, मी जीव काढायचा आणि तुम्ही सुतात पडल्यावानी बसायचं, जमायचं नाही. कीर्तनाला दुसरी सूचना आहे, बोलावं लागतं. बोललं तरच कळेल, नाही तर कळणार नाही. आणि तिसरी सूचना आहे, शंका असली अभंगात जाग्यावर विचारायची. मी 2 महिन्यानं उत्तर देणार, पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण देणार. पण मी गेल्यावर कणायचं नाही. मला पटलं नाही, तुझं तुझ्या बायकोचं पटलं ना, माझा काय संबंध? आणि तुला पटावं म्हणून मी कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी? कीर्तनाला सुरुवात. आता हे सध्या काय झालं, एक फॅशन आलंय, हे पोर येत नाही, यांनी काय करायचं पुढं, ती कीर्तनं लाईव्ह करायची. लाईव्ह कीर्तनाचा तोटा काय झालाय माहिती आहे का माझा? आज ह्या बिचाऱ्यांनी एवढ्या मावळातल्या साहेब शेळके साहेबाच्या कार्यकर्त्यांनी, परिसरातल्या लोकांनी एवढा मोठा खर्च केला. लाईव्ह कीर्तन केल्यामुळं लोक कीर्तनाला कमी येत्या आणि पडल्या पडल्या घरी ऐकत्या. यांचा होतो धंदा, या बिचाऱ्यांचं काय? ते लाईव्ह केलंच नाही काही. आणि दुसरी एक गोष्ट, काही झालं टाका युट्यूबला. कीर्तन जर सतत युट्यूबला टाकली तर आम्ही नवीन भांडवल रोज आणायचं करून. एकदा ऐकलं लोक ऐकत नाही. आणि या 10-5 वर्षात असंच झालं, 80% गायक वादकच कीर्तनकार झाले. त्यांना असं वाटायला लागलं की याच्यापेक्षा इकडं माल जास्त आहे. ते नाहीये महाराज. काही माणसं 6-6 वर्ष आळंदीत राहिली, फक्त धोतरच नेसायची. आणि काही माणसं बैल वळीतात, पण काकड्याच्या 9 मालिका पाठ आहेत. तुम्ही माना नाही तर नका मानू, परमार्थ रक्तात असावा लागतो. जसं शेळके साहेबाच्या समाजाची सेवा करणं हे जसं रक्तात आहे. आणि शेळके साहेब मोठे नाहीत, त्यांना संस्कार करणारी आई श्रेष्ठ आहे, त्यांना पालन पोषण करणारे वडील श्रेष्ठ आहेत, आणि त्यांच्यावर प्रेम करणारा समाज श्रेष्ठ आहे. समाजाचं प्रेम कमावणं एवढं सोपं नाही. अभंगाला झाली सुरुवात. आता फक्त फटाफटा 2च प्रश्न राहतील. आता प्रश्न उत्तर. पहिलं काला सांगतो आणि मग पुढे सरकतो. पहिला प्रश्न आहे, काला का करायचा? कळलं? 1 प्रश्न काय माझा, काला का करायचा? उत्तर तुम्ही बोलायचं पटापटा. मंदिर पूर्ण झालं, कळस मंदिरावर कळस चढला, कशाचं काम? तुम्ही आजारी आहे का? नाही. मंदिरावर कळस चढला, मंदिराचं काम संपलं. नदी सागराला मिळाली, तिचं वाहन संपलं. वृक्षाला फळ आलं, त्याचं जीवन संपलं, असं 18व्या अध्यायाचं म्हणणं आहे. आता आलं बघ ते. विठाला देवळात या कामा कळशू वव्या फिट करून घ्या बरं का. आता 2-3 मंदिराला कळस चढला, काम संपलं. नदी सागराला मिळाली, वाहन संपलं. वृक्षाला फळ आलं, वृक्ष सफल झाला. दही हांडी फुटली, यज्ञ पूर्ण झाला. आता उलट फिरू. मंदिरावर कळस चढलाय, संपलं काम. या जीवानं जर अखंड भजन केलं आणि याची अवस्था जर जीव दशा संपली आणि देव दशा झाली, संपला त्याचा विषय. कारण ह्या जगात आहे या जगात 3 गोष्टी वांज आहेत. किती? 1 इच्छा वांज आहे. कशी आहे का? इच्छा नाही ना कुठे? शरीरात आहे. तिचं एक जणावर शरीरात प्रेम आहे,
प्रेम, ती त्याच्या प्रेमात पडली. कोण? गेलं बाबाला. इच्छा कोणाच्या पडली? मनाच्या. पण घोटाळा असा झालाय, ही पडली त्याच्या प्रेमात आणि तो पडलाय तिच्या प्रेमात, पण तिला माहीतच नाही हा नपुसक आहे. कोण? मन. मग आता तिला बाळ होईल का? नाही. मग पुढचा प्रश्न मालकऱ्यांना विचारितो, तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही? 5 मिनिटं थांबा तुम्ही. तिला बाळ होणार नाही, सगळे फेट्यावाले, तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही? अजून 5 मिनिटं थांबतो. अरे बाबा, ती कुमारी ती आहे, तिचा प्रियाकडनं पुस्तक आहे, म्हणजे तिला बाळ होणार नाही. मग मी तुम्हाला सोपं विचारलंय, तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही? अजून 10 मिनिटं घ्या. गेलं बॉम्बाला सगळं. ऐका उत्तर त्याचं. तिला बाळ होणार नाही, तिला काम आहे, ती तरुण आहे, देखणी आहे, वयात आली, पण कामाची तृप्ती करणारा नपुसक असल्यामुळं 7वा अध्याय म्हणतो, इच्छा ही कुमारी झाली, कामात तारुण्य आली. तिला बाळ होणार नाही, नाही होणार का? पुढे ऐका. नाही होणार म्हणजे इच्छा वांस आहे. 1, 2 स्तुती वांस आहे, स्तुती. आणि 3 इच्छा वांस आहे, स्तुती वांस आहे. आणि तिसरी गोष्ट संसार वांस आहे. पुरावा 15वा अध्याय. यया फळना चुंबिता आणि फुल ना तुरंबिता. त्याला फळही नाही आणि फुलही नाही, ते झाड वांस आहे. त्या वांस झाडाचं नाव संसार आहे. आता एकच मुद्द्यात उत्तर द्या, संसाराला फळ काय? एकच फळ, पश्चाताप. दुःख बांधावरी आहे हा संसार, दुःख बांधावरी आहे हा संसार, दुःख बांधावरी आहे हा संसार, दुःख
शेळके साहेबांचं आणि मावळाचं सगळं कष्ट केल्याचं चीज झालं. ज्यांची दर्शनाची सगळ्या वारकऱ्याला गरज आहे ते दर्शन तुम्हाला आयतं जागेवर मिळालं. माऊली जरी आळंदीत असले तरी आज मावळातल्या तुकोबरायाच्या सप्त्याला आळंदीतली माऊली खुर्चीवर आधार. आता याचा उच्चतम बिंदू झाला या सप्त्याचा. याच्या पुढं कळस झाला. आता व्यवस्थित चालली होती बाबा आले, मंदिर पूर्ण झालं, कळस साडला. मग आता आपल्याला सुरुवात करायची होती. उरका घाई नाही ना. विठाला आणि म्हणून तीन गोष्टी वांज आहेत. एक संसार वांज आहे, दोन स्तुती वांज आहे आणि तीन इच्छा वांज आहे. आणि ववी झाली होती, इच्छा ही कुमारी झाली. आता का गवळणी कसं यायचं आहे. हे एक गाव आहे, हे एक गाव आहे. ह्या गावाचं नाव शरीर आहे. पाहिपा शरीर, पाहिपा शरीराची गावात. या गावचा तंटामुक्ती अध्यक्ष मन आहे. या गावचा पोलीस पाटील मन आहे. या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे. आणि या मनात मन आहे आणि हे गाव आहे. या गावात या शरीरामध्ये एक बुद्धी नावाची मुलगी जन्माला आली. बुद्धी. आणि बुद्धी नावाची मुली जन्माला आल्यानंतर आली. तिचे वडील विठ्ठल आहे, तिची आई रुक्मिणी आहे, तिचा भाऊ पुंडलिक आहे, तिची बहीण चंद्रभागा आहे. याचा बाप पांडुरंग आहे, याची आई रुक्मिणी आहे, याची बहीण चंद्रभागा आहे आणि याचा भाऊ पुंडलिक आहे. मग तुम्ही म्हणाला आपला बाप जन्म देणारा. आपला जन्म देणारा बाप संसारात गुंतवतो आणि कटेवरचा बाप संसारातून सोडवतो. आपला बाप फक्त म्हणतो गाडी घे, बंगला बांध, माझ्या देखत भाऊबंदाची झिरो. आपला बाप. आणि आमचा बाप म्हणतो वाचव. आता ती मुलगी शरीरात जन्माला आली. कोण गेलं बॉम्बल? बुद्धी. आणि ती आली लग्नाला, वयात आली. लग्न करायचं कोणाचं? बुद्धीचं. आता बुद्धी नावाच्या मुलीचं लग्न करायचं तर पूर्वी मुलीनं असा नियम होता, मुलीचं लग्न बाप जमवायचा, असा पूर्वी नियम होता. पूर्वी असं होतं, लग्न मुलीच्या बापानं जमवायचं, पुरीनं फक्त नवरी व्हायचं, असा पूर्वी नियम होता. आता मुलगी ज्या शिंगराला प्रपोज करेल ते शिंगरू आपण जावाई म्हणून बोकांडी घ्यायचं. त्याला अक्कल असो अथवा असो. आपला जावाई व्हायची त्याची लायकी नाही, पण आपल्या पुरीला भेजा नसल्यामुळं जावाई करायची वेळ आली. आता ह्या गावात त्या मुलीचं करायचं ठरलं लग्न बुद्धीचं. पण बापानं विचार केला पोरगी बाहेर द्यायचीच नाही, मग ह्याच गावात द्यायची. याच गावात. आणि ठरवलं या गावात बुद्धिरूपी मुलीला कामरूपी नवरा करून दिला. काम. आणि काम शरीरात तयार झाला आणि तो हिचा नवरा झाला. बुद्धी झाली नवरी आणि काम झाला नवरा. आणि काम असा आहे किती विद्वान माणूस असू द्या, इंद्रियाच्या अधीन झाला की त्याचा कार्यक्रम झाला. विषयाकडे धाव घेणं हा इंद्रियाचा स्वभाव आहे. दुसऱ्या अध्यायाचं स्पष्ट म्हणणं आहे, हा स्वभावच पाही इंद्रियाचा. इंद्रिय जे जे म्हणती तेच पुरुष करती. तो काम आहे. आणि त्या कामाला 7 गोष्टी आहेत, लिहून ठेवा. 1. कामाला जात नाही. 2. कामाला वय नाही. 3. कामाला नाथ नाही. 4. कामाला कुळ नाही. 5. कामाला शील नाही. 6. कामाला काळवेळ नाही. आणि 7. कामाला लाज नाही. काम येतो. आणि काम तयार झाला का त्यानं पहिली धडक शंकराला मारली, दुसरी धडक रावणाला मारली, तिसरी धडक इंद्राला मारली, चौथी धडक चंद्राला मारली, नारदाला मारली. सगळ्यांचं झाल्यावर तुम्हाला मला मारली. धडक मारली शंकरा, धडक मारली
कोतवालियाने नागविले बहुत टाळ वाजून नका तुम्ही. अरे वाजवा ना. हरी हरा याडका 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 नवरी आहे तिला काम नावाचा आता फिट बसले तुम्ही काम नावाचा नवरा आहे. आता त्या काम नावाच्या नवऱ्याची आई मग हिची कोण होईल? सासू. त्या सासूचं नाव आहे वासना. आणि वासना काय करते? 8वा अध्याय सांगतो, तेवी जितेनी अवसरे यावडून जीवी होरे ते मरणाचे मेरे फार हो लागे आणि मरणी जया जे आठवे तो ते गती ते पाव. वासना. आता नवरा गेलं बा मला. नवरी बुपाळ, नवरी बुद्धी, नवरा अरे बोला ना काम. आणि काम नावाच्या नवरीची आई म्हणजे हिची सासू कोण? वासना. आणि आज सगळ्या जगाची काय फिरली? वासना. काय नाही, काही नाही. तुम्हाला ही फक्त दिसत्यात. नाही तर कोण कोणची बायको नाही, कोण कोणचा भाऊ नाही, कोणाला काही घेणं नाही. तुमचा खिस्सा रिकामा झाला आणि अंगातली ताकद संपली का तुम्ही जगातून संपले. लोकांना काय घेणं नाही. हे आता आमचं थोडं मशीन बरं आहे म्हणून लोक तारीख घेत्या. उद्या 2-4 दात पडले लोक म्हणतील उरफाटा बोलायला लागला. लोकांना तुमचं काही घेणं नाही. लोक सीझन पुरते वापरून घेणार, सीझन संपल्यावर सोडून द्याला. पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाहीत. लोकांना काय घेणं? आपले डोळे गेले टी व्ही चालू झाला, काय उपयोग केलं? आपले गुडघे गेले दिंडी निघाली, काय घेणं? काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते, तिच्या मेंदूत पाणी झालंय. ती प्रेम बीम काय करीत नाही, ती फक्त तुझं ATM मोकळं करते. प्रेम बीम सगळ्या लबाड आहे. कोणाला वेळ नाही. खरं आहे का खोटं आहे बोला? कोण नाही. तुमची ताकद कमी झाली आणि खिस्सा रिकामा झाला की तुम्ही पैदा केलेले तुमचे दुश्मन आहेत. त्या जगाचं काही घेऊन नसले. अंगात ताकद आहे, खिस्सा गरम आहे, तोपर्यंत तुमच्या घरात तुमचं वजन आहे. तुमचा पोरगा तुमचं ऐकेल पण त्याला शिकवणारी कोणी येत नाही मॅडम. तोपर्यंत बायकोला ताई म्हणणारी लोक आहेत. ताई बायकोला करेक्ट. वासना आहे ती. आता शिक झाली, नवरी झाली बुद्धी, नवरा झाला काम, सासू झाली वासना. आता त्या वासनेचा नवरा म्हणजे हिचा कोण? सासरा. त्या सासऱ्याचं नाव आहे दंभ. आता फास्ट मध्ये बोला पटापटा. नवरी बुद्धी, नवरा काम, सासू आणि सासरा दंभ. आणि आज सगळ्या लोकांना दंभ झाला. मी नसलो तो कोण वाजवीन, मी नसलो तो चाल कोण म्हणन, मी महाराज आहे, तू चक्रम आहे. तुला कोण सांगितलं तू महाराज? अरे तू पांडुरंगाचा निरोप पोचवणारा गडी आहे. मी माझ्यामुळे तुमचा संसार झाला, मी म्हणून राहिले, दुसरी राहिली नसती, त्यानं तिसरी केली असती, त्याला काय अडचण? माझा पाय लागला, तुझा पायच तसा आहे. तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येतानाच 20 गुंठे इकून आलाय, तेव्हा इकडं काय सोन्याचा तुझा दंभ आहे. आणि आज एक वाक्य सांगा, जी माणसं नामापासून पराडमुख आहेत ती माणसं भयानक अहंकारी आहे.
आता नुसतं म्हणणं नाही एखाद्याला टाळ नीट वाजव. आपण टाळ तुम्ही पुन्हा देवळा का दिसलो ना माझ्या बापाचा सुद्धा नाही. आणि गाजलं काही येत नाही, दंब येतो. याचं कारण माहिती का, ज्ञान कमी झालं का दंबाचा अंका ज्ञान. दिंड्या बिंड्या वाढल्या का म्हणून एखाद्याला दिंडीत नुसतं म्हणलं ना हा बंग म्हणू नको, दुसरी दिंडी, दुसरी दिंडी नाही, डायरेक्ट नवीच दिंडी. हा डायरेक्ट लगेच रथ बांधवा, टेम्पो करा, 2-4 येडे संघ घ्या. चला त्याच्यात एकाला भजन येत आहे, एकाला काहीच येत नाही. आणि ज्याला दिंडीत काहीच येत नाही तोच दिंडीचा कारभारी आहे. तो काकड्यालाही नसतो, हरिपाठाला नाही, फक्त वही. कोणशी राहिले आणि राहिले कोणचे हरिपाठ. मी मग सांगितलं आपला माऊलीचा विषय झाला. आज शेळके साहेबांच्या वाढदिवसाला सांगतो, गावांमध्ये मंदिरं झालेत, सप्ते झालेत, पण देवळांची अवस्था इतकी वाईट आहे, हरिपाठच देवळांनी नाही. काही म्हातारी माणसं आहेत गावात ही अशी इतकी दरिद्री आहेत, दिवसभर देवळात उताने पडतात आणि हरिपाठाच्या टायमाला घरी निघतात. काय अवलाद आहे ही, कौरवांच्या युद्धातून पळून गेलेली राक्षसाची अवलाद. आणि इळभर उताना पडतो देवळात तांगड्या खाजीत. आणि हरिपाठाचा टाइम झाला, चला आता ती इवळतील. राहिलं नाही. अजून 10 वर्ष नाही. महाराज आता बाबा थकले, जुने महाराज मंडळी थकली, आमच्या वयाची जेवढी माणसं जर थकले, तुम्हाला विनोद वाटेल, नवी मंडळी देवळाकडे यायलाच राहिले नाही. अजिबात माणसं राहिले नाही. तुम्ही दिंड्या तपासा, सगळे वैतागेल माणसं दिंडीत आहेत. तुम्ही सत्य तपासा, त्यागेल माणसं आहेत. या माणसाने आयुष्य घातलंय महाराज. तुम्ही निरीक्षण करा ना आयुष्य. मला एक सांगा महाराज, या संप्रदायाची धुरा सांभाळायला या जुन्या शरीरावाल्यांना जळ किती खावा लागली असेल. अरे आता सुविधा आहेत, आता माईक आहेत, आता ही सिस्टीम आहेत, आता मंडप आहेत. काल कीर्तनांचा असा होता, आंब्याच्या डहाळ्याच्या मंडपात सप्ताह व्हायचा. एखादं भोंग लावलं जायचं, त्यावेळेस या माणसांनी तुकोबा ज्ञानोबाचा प्रचार गावोगाव केलाय. आता आता काहीच नाही. आता कीर्तनकारांनाही तकलीफ नाही, गायक वादकांना तर अजिबात नाही. पूर्वी कीर्तनकार देवळात झोपायचे, पहाटी काकडा करायचे. आज गायक वादकाला सेपरेट रूम आहे, त्याच्या जेवणाची लिस्ट आहे. काय काय खातो तू, आणि काम एकच करतो, एकच चाल आहे करतो, संपला. आता मजा आहे. काय म्हणणं आहे तुमचं? पण महाराज इथं आयुष्य गेलं. महाराज गेली जुनी माणसं महाराज, पुन्हा ऐसे होणे नाही. आणि 10 वर्षाने ना गणपती मंडळाच्या अध्यक्षाला गणपतीची आरती येत नाही म्हणून दाखवा त्याला. आपल्याला कोण म्हणणार आहे आरती? आज जर संप्रदायामध्ये नवीन मंडळी उतारली नाही तर काहीच राहणार नाही महाराज. काय 22 दिवस सुट्टी होती शाळेतल्या पोरांना. कोणत्या महिलेनं तिच्या पोराला पसायदान शिकवलं, तिला म्हणा फक्त बोटवर कर, तुझा भव्य सत्कार करतो इथं आमदारांकडून, कर, तुला आदर्श माता पुरस्कार देतो. काय करीत होती तू? आता जर डॉक्टर आणले आमदारानं कीर्तनात आणि ह्या जर चेक केल्या, यातल्या 100 बाया येड्या निघतील, येड्या. तुम्ही चेक करून पहा. कशा पायी माहिती का? या घरातल्या मालिकांपायी, या टीव्ही मधल्या मालिकांनी तमाशा केला घरांचा. थोबाड वासू वासू मालिका पाहायच्या गेलेल्या नाही. अरे आकली आहे का तुम्हाला काही? ते बघू एका जागेवर थांब ना तू. लोक तू एकच पाहत मी जीव काढितोय. काय झालं मालिका? काय ते मालिका? आणि मालिकेचं वाक्य माहिती तुम्हाला काय आहे? सर्व पात्र काल्पनिक आहेत आणि खरे ठरले तर योग आहे. तुम्हाला भेज आहे का काही? थोबाड वासू वासू मालिका पाहते. बरं पाहिलं गप्पा सावा ना. ती नवऱ्याला विचारी ती का हो, कालच्या भागात त्या बाईला पहिला नवरा होता,
आणि असतं ती दुसऱ्याच बाबाबरोबर आहे. मग उद्याच्या भागात तिच्या पहिल्या नवऱ्याला कळलं काय होईल. तो म्हणला ते मरू दे जाऊ दे, पण हा प्रयोग मी केल्यावर काय होईल हे सांग. खरं आहे का खोटं आहे? बघ खेळ झाला. वाईट वाटेल तुम्हाला बोलू नये, मला कळ निघत नाही. मला मी घरून निघतानाच ठरवतो वाईट बोलायचं नाही, पण ते मला दम निघत नाही. खरं आहे का खोटं आहे? बोला. काय आज मुलांना पसायदानाची गरज नाही. आज आयुष्य परमार्थात लोकांनी घालवलंय. लोकांना वाटतं कीर्तनकारांच्या